हॅलो गाईज, वेलकम बॅक टू एमपीएल. एमपीएल म्हणजे मातोश्री प्रीमियम लीग. तर आज क्रिकेटची फायनल मॅच आहे, मॅकॅनिकल वर्सेस ईसी. बहुत कैप्टन ये रे पूरा आज भी मिला होता नहीं फोटो है फोटो का मैंने वीडियो आ रहा था मुरू में झाले डिपार्टमेंट आपला व्हिडिओ त्यांचे चूज कोण कराल तुमच्यातलं चूज कोण करेल कारण हा 2 मॅचेस घेऊन आलेला आहे फेअर डिसिजन केलं हा म्हणजे नवले बॉलिंग टॉस आपण आता हरलोय. मॅचचं काय वाटतंय तुला? काय जिंकणार आहे आपण बॉलिंग करायची का माझी? बॉलिंग काहीच विषय नाही. आज पण जिंकणार आपण या ठिकाणी मित्रांनो टॉस ते झालंय, पण काही प्लेयर यायचे बाकी होते. तोपर्यंत प्रॅक्टिस करायचं ठरवलं, तर 10 मिनिटे डिले मॅच झाली. तर तुम्ही पाहू शकता आमचे भांबरे सरांची बॉलिंग काय जबर आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपले मेन ऑडियन्स आलेले आहे. तुम्ही पाहू शकता डायरेक्ट धूम गाडीवाले मस्त पैकी ते. तर या ठिकाणी मित्रांनो मॅकॅनिकलच्या मुलांची प्लॅनिंग चालू आहे. पहिली ओव्हर कोण टाकणार, दुसरी कोण टाकणार, कसं लवकर विकेट घेता येईल. तोपर्यंत मी तुम्हाला अंपायर दाखवतो. आजचे अंपायर तेजस भाऊ. तर मित्रांनो ईसीची प्लेइंग 11 आहे. तर मित्रांनो मॅचचा पहिला बॉल पाहू कसा जातो. कार्तिकेने जबरदस्त बॉल टाकला, सोमने फक्त प्लेड केलेला आहे. तर दुसरा बॉलला माग बॉल गेलाय, काय विषय नाही. ईसीच्या मुलांना भरपूर मोठं टार्गेट उभं करला, कारण की मॅकॅनिकलचे पास्ट मॅच चांगल्या होत्या. पाहू आता काय होतंय. या ठिकाणी व्हाईट बॉल गेलाय कार्तिकचा, तर पाहू शकतात. बॅट्समॅननी पूर्ण बॅट भिंगवली. आता चौका जातो की नाही पाहूया आपण. हा चौका गेलाय मित्रांनो. पहिल्या इनिंगचा हा पहिला चौका आहे मित्रांनो. स्ट्राईक चेंज झाली. दुसरा बॅट्समन सिंगल भेटू शकते तो हा सिंगल घेतलाय मित्रांनो. पाहू आता सोम पुढच्या बॉलला आपल्या टीमसाठी काय करतो. जबरदस्त शॉट मारलाय, चौका गेलेला आहे या ठिकाणी मित्रांनो. तुम्ही स्लो मोशन मध्ये पहा काय जबर चौका गेलाय मित्रांनो. ऑडियन्स पण एकदम निवांत बसलेली आहे. तर आता पुढच्या बॉलला खतरनाक भाईना बॅट बिंगवली. हा 6 गेलाय भाई. पहिल्या इनिंगचा खतरनाक पहिला 6. त्याच्यानंतर सोमनी परत एकदा शॉट मारलाय, 1 रन भेटलेला आहे या ठिकाणी. आता ओव्हर पण चेंज झाली भाई. खतरनाक आणखीन एक 6 मारलाय स्लो मोशन मध्ये. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो काय जबर 6 बॅट बिंगवली भाई ना डायरेक्ट खतरनाक. सोम तर काय थांबायचं नाव नाही घेत, नुसते 6 मारतोय. तर मला असं वाटतं मॅकॅनिकल साठी टार्गेट भरपूर मोठं राहणार आहे. म्हणजे 60-70 रन प्लसच राहू शकते मॅच. पाहू आता काय होतंय. पूर्ण बॅट्समननी शॉट बिंगवला होता. आता पाहू. आय थिंक कॅच आउट झालाय. स्लो मोशन मध्ये पाहू आपण परत एकदा. खतरनाक शॉट मारायला गेलता बॅट्समन, पण या ठिकाणी विकेट गमावली त्यांनी. कॅच आउट झालाय तो बॅट्समन. पुढच्या बॉलला मोठा शॉट मारायच्या तयारीत दिसतोय मला. एकदम माती बिती लावून ग्रिप तयार केली त्यांनी. आत पाहू. खतरनाक बॉल हवेत आहे, कॅच जाऊ शकतो का नाही. 6 गेलाय मित्रांनो. खतरनाक 6 मारलाय भाईना डायरेक्ट खतरनाक. मित्रांनो ह्या इनिंगचा लास्टचा बॉल होता, व्हाईट बॉल गेला, काय विषय नाही. व्हाईट बॉल मध्ये सुद्धा मुलांनी रन काढले मित्रांनो. खतरनाक फिल्डिंग टाईट करलाय मॅकॅनिकलला. हा लास्ट बॉल हवेत बॉल आहे पूर्ण, कॅच जाऊ शकतो का नाही. तर मित्रांनो या ठिकाणी कॅच गेलाय. तुम्ही कॅच पाहू शकता एकदम स्लो मोशन मध्ये पहा. एका हाताने कॅच घेतलाय मित्रांनो डायरेक्ट. ते पहा तुम्ही पाहू शकता, स्लो मोशन मध्ये व्हिडिओ केली मी. एका हातात भाईना डायरेक्ट कॅच घेतलाय. या ठिकाणी मित्रांनो मॅकॅनिकलला भरपूर मोठं टार्गेट भेटले, कारण की 76 केले, 77 त्यांना जिंकायला. पाहू आता मॅकॅनिकलची प्लॅनिंग काय राहील बॅटिंग साठी. ही मॅकॅनिकलची प्लेइंग 11 आहे. तर पाहू आता. ओपनिंग साठी प्रणव आणि डोईसर आले, पूर्ण तयारी. ते मॅकॅनिकलला एकदम म्हणजे पहिल्या ओव्हर पासून चांगले शॉट मारायला लागणार आहे. टार्गेट भरपूर मोठे. तर हा पहिला बॉल डोळे सरांसाठी डॉट बॉल. बॉलिंग पण खतरनाक करताय मुलं. पाहू आता सेकंड बॉल कसा जातो. बॅट्समन पूर्ण लॉंगचा शॉट खेळायला तयार आहे भाई. खतरनाक बॉल हवेत आहे. पाहू कॅच आउट होऊ शकतो नाही. 1 रन पूर्ण भेटलेला आहे. तर आता प्रणव का स्ट्राईक आहे. प्रणवला लॉंग शॉट माराच लागणार आहे, कारण की टार्गेट भरपूर मोठे आहे. पाहू आता प्रणव काय करतो. ऑडियन्स पण एकदम शांत आहे. पाहू आता हा बॉल कसा जातो भाई. बॅटीला टच झाला की नाही आपण एकदा स्लो मोशन मध्ये पाहू. थांबा. खतरनाक स्पीड मध्ये बॉल आणि बॅट मध्ये थोडासा गॅप आहे. पाहू आता रन द्या का नाही. अंपायरच्या याच्यावर सगळं. तर पुढच्या बॉलला प्रणव आता याचं उत्तर देणार का मागच्या बॉलचं पाहूया. खतरनाक शॉट मारलाय, चौका गेलेला आहे या ठिकाणी. दुसऱ्या इनिंग मधला हा पहिला चौका आहे. हा पण चौका जातो की नाही पाहूया. डॉट बॉल, काय विषय नाही. याच्या संगत ओव्हर पण संपलेली आहे. तर आता स्ट्राईक डोळे सरांकडे बॉल मारलेला आहे, डॉट बॉल.
या डॉट बॉलचं उत्तर पुढच्या बॉलला पाहू डोळे सर कसे देत आहेत. तर या ठिकाणी बॉलरनी बॉल फेकला आणि हवेत बॉल एकदम चौकेची दिशा मला वाटत आहे, पण या ठिकाणी फिल्डरनी बॉल अडवलाय. तरी पण 2 रन टीमसाठी काढलेले आहे सरांनी, काय विषय नाही. मेकॅनिकलसाठी पॉवर हिटिंगची भरपूर गरज आहे, त्याच्यासाठी वेदांत कुठे उतरलेला आहे. त्याचा रनर हा प्रणव आहे, कारण की त्याच्या पायाला लागेले. तर पाहू आता वेदांत भाऊचा पहिला बॉल कसा राहतो. बॉलरनी बॉल फेकलेला आहे भाई, व्हाईट बॉल गेलेला आहे या ठिकाणी. पाहू आता व्हाईट बॉलचं उत्तर वेदांत कसं देतो पुढच्या बॉलला. तर या ठिकाणी बॉलरनी परत बॉल फेकलेला आहे, डॉट बॉल. वेदांत पूर्णपणे तयार नव्हतं मला असं वाटतंय. पाहू आता पुढच्या बॉलला काय करतो. बॅट्समन पूर्ण तयारीत आहे. पाहू आता खतरनाक शॉट मारलाय वेदांतनी. पाहू आता चौका तरी जायला पाहिजे ना अंदाज. नाही, एकच रन भेटला या ठिकाणी. या ठिकाणी थोडं अर्जंट काम आल्यामुळे डोळे सर गेलेले आहे आणि आता पुढचा बॅट्समन आहे मयूर नवले. मयूर नवले हा एक खतरनाक बॅट्समन आहे. मागच्या मॅचला त्यांनी एकट्यानंच मॅच काढली होती त्यांनी आणि वेदांतनी, आणि त्याच्या आधीच्या मॅचला एकट्यानंच मॅच काढली होती. पाहू आता काय करतो तो आपल्या टीमसाठी. या ठिकाणी खतरनाक बॅट विंगवली नवलेनी. आता हा चौका जाणीचं असं वाटतंय मला. तर नाही, या ठिकाणी एकच रन भेटलेला आहे. स्ट्राईक आहे ओम. पाहू आता ओम काय करतो आपल्या टीमसाठी. ओम पूर्णपणे तयारीत आहे. त्यांनी खतरनाक पद्धतीने अशी बॅट विंगवली. पाहू आता किती रन बनवित आहे ते दोघं, नवले आणि तो. तर 1 रन भेटलेला आहे फायनली यांना. मेकॅनिकलला सध्या पॉवर हिटिंगची आणि पार्टनरशिपची लय गरज आहे, कारण की विकेट एखादी पडली तरी हे होऊ शकते. ऑडियन्स एकदम शांत, ओव्हर बदललेली आहे. ओम स्ट्राईक आहे. पाहू आता ओम काही करू शकतो का. ऑडियन्सला भरपूर अपेक्षा आहे ओम कुन, पण डॉट बॉल काय विषय नाही. पुढचा बॉल पाहू आता कसा जातो ओमसाठी. ओम एकदम प्रेशर मध्ये आहे आणि मागच्याच ओव्हरमध्ये नवलेची विकेट गेल्यामुळे आणखीन टीम सुद्धा एकदम प्रेशर मध्ये आहे आता. पाहू आता मेकॅनिकलचं काय राहील पुढचं नियोजन. ओमसाठी आता परत पुढचा बॉल. पाहू ओम काय करतो. हा पण डॉट बॉल. या ठिकाणी मागच्या 2 डॉट बॉलचा बदला घेईन ओम. ओमना बॅट बिंगवली, स्लोअर बॉल होता आणि हा कॅच आउट झाला. बॉलरनी बरोबर फसवलं ओमला. मेकॅनिकलच्या साईडनं साहिल कपुते उतरलेला आहे, न्यू बॅट्समन. त्याने आल्याच खतरनाक शॉट मारलाय. पाहू आता इकडे 1 रन झालाय, 1 रन भेटलेला आहे पूर्ण. पाहू आता पुढचा बॅट्समन काय करतो. बॅट्समन एकदम प्रेशर मध्ये आहे, बॉलर पण प्रेशर मध्ये थोडा. तर खतरनाक शॉट मारलेला आहे आणि बॉल गेलाय स्विमिंग पूल मध्ये. तर मित्रांनो आम्ही आता बॉल काढतो स्विमिंग पूल मधून, मग भेटतो तुम्हाला. A few moments later. फायनली मित्रांनो EC मॅच जिंकलेली आहे. शेवटची 2-3 बॉल काय व्हिडिओ नाही काढता आली. तुम्ही सेलिब्रेशनची व्हिडिओ काढली, पण तुम्ही पाहू शकतात ECची मुलं फुल सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. एकदम आवाज बिवाज चालू आहे बॅकग्राऊंडला, तुम्हाला थोडा थोडा आवाज येत असेल. तर आपण सगळ्यात आधी जाऊ आता ECच्या कॅप्टनला भेटूया. कसं वाटतंय मग सोम तुला. तर मला खूप भारी वाटतंय. थोडं इकडून ये बघ. पूर्ण मध्ये फ्लॉप गेलो. हा. तर माझ्या टीमने चांगला साथ दिला. दर मॅचला आउट होतो, पण माझ्या टीमने नेहमी मॅच जिंकवली आणि मला हे केलं, कॉन्फिडन्स दिला आणि आज टीम जिंकवली. थांबरे, आम्ही इथं आलेलो आहोत मॅच बघण्यासाठी. आम्ही मॅच पाहायला आलो होतो बरं का. बोला. आमच्या मित्राची टीम होती मेकॅनिकल, ती हारल्यामुळे मला बरं वाटतं. पण मेकॅनिकलनीच एनटीसी बाहेर काढलं होतं, हा एक पॉईंट आहे ना. पण त्याच्या आधी मला एका गोष्टीतलं वाईट वाटतं. यांना एकाच गोष्टीमुळे वाईट वाटतंय. मला चांगलं वाटतंय कारण की यांना आम्ही पहिलेच हरवलेलं. हा, त्यांना 5 ओव्हर लागले होते, तेवढे आम्ही 2 ओव्हर मध्ये गेले होते.